असे कितपत योग्य आहे एखाद्या रिपोर्टरने असा प्रश्न? मी तुम्हाला खरं सांगू, हे सगळं जे आहे ना, हे विधानसभेपर्यंत अजून काय काय बोलतील ह्याचा काय भरोसा नाही. हे फक्त विधानसभा केंद्रित आहे. आमच्या विरोधात काहीच बोलायला राहिलं नाही. आधी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, आता त्याच्यातून आम्हाला भारतीय जनता पक्षाने मुक्त केलेलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचार हा विषय आमच्याकडे राहिलेलाच नाही. त्याच्यामुळे ते नवीन काहीतरी. पण ठीक आहे, आता हे 3 महिने कसं आहे, विरोधक पण दिलदार असला पाहिजे हो, कारण काही लोकशाही आहे. लाडकी बहीण योजना ही जर मवियाचं सरकार आलं तर ते बंद करते, त्यामुळे अविरतपणे आपली सत्ता हवी असं छगन भुजबळ म्हणाले. तर जर मवियाची सत्ता आली तर तुम्ही ही योजना खरंच बंद करणार आहात? मग गेले अनेक दिवस अजित पवार फेक नॅरेटिव्ह बद्दल बोलतायत. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही भुजबळ साहेबांना, जे आम्हाला सगळ्यांना खूप ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, माझ्या वतीने, मी त्यांच्यापेक्षा वयाने सगळ्याचनी लहान आहे, माझ्या वतीने माननीय भुजबळ साहेब आणि माननीय अजित पवारांना प्रश्न विचारा की नक्की काय ते तुम्ही ठरवा. फेक नॅरेटिव्ह ते चालवतात का फेक नॅरेटिव्ह आम्ही चालवतो? अनिल देशमुखांनी ना चांदोली आयोगाचा एक तर गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. त्यामुळे कुठलंही सरकार आलं आणि आमचं आलं तर 2000% मी तुम्हाला सांगते, या लाडकी बहिणीला अजून आम्ही ऍडिशन करणार. आम्ही फक्त 1500 रुपये देऊन थांबणार नाही. सगळ्या गोष्टी आयुष्यात फक्त पैशाने विकत घेता येत नाही. कर्तृत्वही असतं, सुरक्षितता असते. या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षितता आणि तिचं स्किलिंग आणि स्वतःच्या पायावर तिला उभी करणे, कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणे. ती रस्त्यावर कुठलीही मुलगी कधीही फिरली, काही कामासाठी, शिक्षणासाठी, आरोग्य सेवेसाठी, कशासाठी, तिची सुरक्षितता ही महाविकास आघाडीच्या सरकारची नैतिक जबाबदारी असेल. मला अजून आठवतं कैलासाची R.R. पाटील जेव्हा या राज्याचे होम मिनिस्टर होते, तेव्हा गृहमंत्री असताना या राज्यात क्राईम कमी झाला होता आणि त्याची नोंद फक्त राज्यांनी नाही, केंद्र सरकारनेही अभिमानाने कौतुकाने घेतली होती. त्याच्यामुळे क्राईम फ्री महाराष्ट्र हा करण्यासाठी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ह्या महिलांचा मान सन्मान होईल. चांदोली आयोगाचा आयोग जो आहे त्याचा अहवाल समोर केला अनिल देशमुखांनी. त्यांनी सांगितलं, त्यात वाजेने असं स्टेटमेंट दिलं होतं की कधीच त्यांनी माझ्याकडनं पैसे मागितले नाहीत किंवा कधी मी पैसे दिले नाहीत. अनिल देशमुखांवर टीका झाल्यावर हा अहवाल समोर आले, पण आता यावरती कोण बोलायला तयार नाही. हे प्रश्न तुम्ही जे आरोप करतात त्या भारतीय जनता पक्षाला विचारा ना, मला कशाला विचारतात? मी कधीच कुणावर आरोप करत नाही, कारण का माझं राजकारण आरोपांचं नाहीच आहे. मी गलिच्छ राजकारण करत नाही, कारण का माझ्यावर कैलासासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले आहेत आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात या गलिच्छ राजकारण हे जे आणू पाहत आहे, हे दुर्दैव आहे आपल्या राज्यात. बबन शिंदे यांनी आज पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. इनकमिंग होईल तुमच्या पक्षात असं वाटतं? हे बघा, मी आता मुंबईवरनं सनी आणि गायत्रीच्या कार्यक्रमासाठी आलेले. पवारसाहेब कुणाला भेटलेत याची मला काहीच माहिती नाही. भाई 2 सवाल हिंदी में ले लीजिए. एक मराठी हो गया क्या? लेकिन नहीं हुआ, लेकिन ठीक है, हो गया ना मैम. जिस तरह से जो अटैक किया जा रहा है उद्धव ठाकरे जी की तरफ से और फडणवीस की तरफ से, कल फडणवीस ने उद्धव ठाकरे को कहा कि फ्रस्ट्रेटेड इंसान है और औरंगजेब क्लब के मेंबर. हाउ डू यू रिएक्ट इन हिंदी और इन इंग्लिश? ये बहुत ही दुख की बात है. मैं तो देवेंद्र जी ये हमारे जो विरोधक है, लेकिन पर्सनल नहीं है. अब मेरे और देवेंद्र जी, मैं हमेशा सोचती थी मेरी तरफ से कि रिश्ता एक तरफ, लेकिन हमारी जो लड़ाई है वो पर्सनल नहीं है, विचारधारा की लड़ाई है. और इतना ही मेरा उनका रिश्ता सीमित था. और जब 5 साल वो महाराष्ट्र में मुख्यमंत्री थे, हमारी अपेक्षा थी एक यंग आदमी, डायनामिक है, कुछ करना चाहता है, और हर सरकार कुछ तो अच्छा काम करती है. हर सरकार, मैं इनकी तरफ नहीं सोची कि 70 साल में कुछ नहीं किया. हर सरकार में कुछ ना कुछ अच्छा होता है, बिकॉज गवर्नेंस इज कंटिन्यूटी. और उस हिसाब से देवेंद्र जी से मेरी भी बहुत सारी अपेक्षा थी. जरूर हमारी लड़ाई है, विचारों की लड़ाई है, लेकिन पर्सनल कभी नहीं है. और उस हिसाब से जब देवेंद्र जी ने कहा कि रास्ते पे उतरो, मारपीट करो, मुझे आश्चर्य लगा कि इस देश का, एक राज्य का गृह मंत्री, जिसका नाम प्रेसिडेंट बीजेपी के लिए चल रहा था आप ही के चैनल पे, जो बीजेपी के प्रेसिडेंट बन सकते हैं, महाराष्ट्र में अभी डेप्यूटी सीएम है, पहले सीएम बन चुके हैं, जिनको हम बड़े संस्कारी समझते थे. मुझे बहुत दुख हुआ जब ये मारपीट की भाषा उन्होंने सुनी, क्योंकि मैं विरोधी हूँ, लेकिन मेरी देवेंद्र जी से बहुत ज्यादा अपेक्षाएं थी.
तो मुझे बहुत दुख हुआ जब ऐसे वो बोले. Central government is bringing a bill to curb the power of Waqf board, and there are 40 amendments they are doing it. How do you react? You are going to Parliament. No, we'll have to read the bill because I've seen it in today's media reports, but the bill hasn't come in my hand. So I think it would be wise for all of us to first see the bill, let them table it. We will read the bill completely and clearly, then we will see what it is. But all the time I see government of India wants to infringe and take away rights from various sections of societies. They've not only done it now on this Waqf board, they did it in the universities bill. They want to centralize power and cooperative federalism, जिसके बारे में अरुण जेटली जी हमेशा कहते थे. मुझे अरुण जी की इतनी याद अब आती है क्योंकि कोऑपरेटिव फेडरलिज्म, केंद्र बड़ा भाई, राज्य छोटे भाई, दोनों का रिश्ता और मान सम्मान होना चाहिए. ये बातें हमेशा अरुण जी उनकी हर भाषण में पार्लियामेंट में कहते थे. और लेकिन कोऑपरेटिव फेडरलिज्म खत्म हो सकता है, ऐसा होने जा रहा है, ऐसा मुझे लगता है कि जिस तरह से ये केंद्र सरकार बिल ला रही है. मैम आखिरी एक सवाल, अयोध्या में जिस तरह से माइनर के साथ गैंगरेप की घटना सामने आई है, बीजेपी का एक डेलीगेशन जाके विक्टिम से मिला है, इस पूरे मसले को लेकर राजनीति की जा रही है. बकायदा समाजवादी पार्टी की तरफ से कहा जा रहा है जो विक्टिम है उसका भी नार्कोटिक टेस्ट किया जाए और जो एक्यूज है उसका भी नार्कोटिक टेस्ट किया जाए. मेरे ख्याल से एक राज्य में ये बहुत संवेदनशील विषय है. पार्टी ने किसी की ऐसे चीज का कोई भी राजनीतिक मतलब ये बहुत सेंसिटिव मैटर है. तो मुझे भी आश्चर्य लगा कि भारतीय जनता पार्टी जिनकी सरकार है, जिनके मुख्यमंत्री वहाँ है, वो थोड़े संवेदनशील रहे, ऐसी मेरी अपेक्षा थी. और मेरे ख्याल से किसी की बच्ची के बारे में ऐसा किसी ने भी बोला किसी की तरफ से, और जब मुझे पूरा इशू पता नहीं, मैंने बोलना योग्य नहीं होगा. थँक्यू. आज का